welcome you all for the next lecture of accounting. In last lecture, we had discussed our third problem with the dissolution of partnership firm. And in this lecture, we are going to discuss about our fourth problem, that is dissolution of partnership firm. So, let us understand the problem first. हा प्रॉब्लेम तुम्ही करायचा आहे, कारण मी 3 प्रॉब्लेम तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे शिकवले. मी फक्त तुम्हाला पोस्टिंग कुठे करायची हे सांगणार आहे, कारण की जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात येणार नाही. तुम्ही कॉपी पेस्टच करत राहणार. त्यामुळे मी फक्त तुम्हाला पोस्टिंग सांगणार आहे, कोणत्या साईडला आणि काय येते ती पोस्टिंग तिथं. परत एकदा पोस्टिंग तुम्ही करायची, ठीक आहे. लेट अस अंडरस्टँड फर्स्ट. नाउ we have two partners, Swara and Swaraj. Swara and Swaraj. त्यांचा तुम्हाला रेशो दिलेला नाहीये. ह्याचा अर्थ रेशो दिला नसेल तर आपण काय कन्सिडर करतोय? रेशो कसा आहे? 1:1 म्हणजे इक्वल रेशो. ठीक आहे, ठीक आहे. सर्वात अगोदर आपण जसं तुम्हाला सांगितलं, ट्रान्सफर ऑफ बॅलन्स शीट आयटम तेरे साथ लंबी लढाई कट. ठीक आहे, 1 बाय 1 बघू. टी स्टँड फॉर ट्रान्सफर ऑफ बॅलन्स शीट आयटम्स. तर आपण बॅलन्स शीटचे आयटम आधी ट्रान्सफर करूयात वेगवेगळ्या अकाउंट्सला. ठीक आहे. तर आता ज्या बुक्स मध्ये आपण वेगवेगळे लेबल्स तयार केलेले आहेत, वेगवेगळे अकाउंट्स तयार केलेले आहेत, त्या अकाउंट्स मध्ये ते बॅलन्स ट्रान्सफर करा. आणि जर अकाउंट तयार केले नसतील तर ते सगळे रिअलायझेशन मध्ये ट्रान्सफर केले जातील. सो कॅपिटल स्वरा आणि स्वराजचा कॅपिटल दिलाय. ऑलरेडी कॅपिटल होता बिझनेस मध्ये. किती रुपये? 6,000 आणि 5,000. आपल्याकडे कॅपिटल अकाउंट आहे, ऑलरेडी बॅलन्स आहे. ठीक आहे. ही एक्सपेन्सेस साइड असते, ही इन्कम साइड असते. ठीक आहे. जे काही इन्कम आहे, जे काही पैसा आहे, जो काही पैसा येतोय किंवा आहे तो कॅपिटलच्या क्रेडिटला येईल. ही डेबिट साइड आणि ही क्रेडिट साइड. आणि जर पैसा जात असेल पार्टनर कडून तर तो डेबिट साइडला येईल. सध्या पैसा आहे पार्टनर्स कडे. किती आहे? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती? 5,000. उलट दिलंय का तिथं? स्वराजला 6,000, स्वराला 6,000, 5,000. ठीक आहे, बरोबर आहे. 6,000, 5,000 झाला. बघा, मी तुमच्या एक स्टेप मागे आधी तुम्हाला 5 मिनिट प्रॉब्लेम करायला वेळ दिलाय. आता तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करत चला, तुम्ही केलेल्या एंट्रीज बरोबर आहेत का नाही, पोस्टिंग जमत आहेत का नाही, तुम्हाला स्वतः करा. आता राहिला आहे जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह नेहमी पार्टनर्स वाटून घेतात. जनरल रिझर्व्ह म्हणजे जो रिझर्व्ह करून पैसा बाजूला ठेवला होता तसा पैसा पार्टनर्स वाटून घेणार आहेत. म्हणजे पार्टनर्सची इन्कम आहे बाय जनरल रिझर्व्ह. किती आहे? 8,000 आहे. पण ते वाटून घेणार आहेत पार्टनर्स कोणत्या रेशोमध्ये? 2,000 आहे. ते 1:1 मध्ये वाटून घेणार आहेत पार्टनर्स. मग 2,000 मध्ये 1,000 इथं, 1,000 इथं, इक्वली वाटून घेतले पार्टनर्सने. आला? करेक्ट आहे? एकदम क्लिअर, कोणाला डाऊट नाहीये. आता राहिला आहे का स्वराचा लोन अकाउंट. स्वराचा लोन अकाउंट आपण तयार केलाय का? नाही. पण लोन अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. मागच्या प्रॉब्लेम्स मध्ये लोन घेतलं नव्हतं, इथं लोन अकाउंट आपल्याला तयार करावं लागणार आहे. म्हणून मी स्वराचा एक लोन अकाउंट वेगळा तयार करतो. स्वरा लोन अकाउंट पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. ठीक आहे. स्वराचा लोन अकाउंट आहे हा. ठीक आहे. बघूच स्वराने किती लोन घेतलेलं आहे. स्वराने लोन घेतलेलं आहे. किती रुपयाचा? म्हणजे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,000 रुपये हा स्वराचा लोन आहे. ठीक आहे. मी इथं लिहितो
तेरे साथ लंबी लढाई कट. तर आपण सध्या ट्रान्सफर बॅलन्स शीट आयटम्स मध्ये पहिल्या टी वर बॅलन्स शीटचे आयटम ट्रान्सफर करतो. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला लोन अकाउंट दिला होता. ते लोन अकाउंट बनवून आपण 2000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. बरोबर आहे. कळालं सगळ्यांना. मागच्या प्रॉब्लेम मध्ये लोन नव्हतं तर केलं नाही, आहे तर करायचं. क्रेडिटार्स काय? सन्ड्री लायबिलिटी आहे बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर किती रुपये रे? 3000. लोन किती आहे? किती आहे? 1000. बघा लोन नाही, बिल्स पेबल आहे ना ते. तुमचं लक्ष काही बघतो. ठीक आहे. बिल्स पेबल किती आहे? 1000. टोटल किती झाले? झालं. लायबिलिटी साइड संपली आहे. तुम्ही करतात ना? हा, सायमल्टेनियसली तुम्ही करा. आता काय राहिलंय? ऍसेट साइड काय देतोय? फर्निचर टू अकाउंट वरून नाही, ऍसेट साठी म्हणून इथंच लावावं लागेल. टू सन्ड्री ऍसेट अकाउंट. फर्निचर किती रुपये? 6000. नेक्स्ट काय पार्टनर? पेटेंट आहे ते. पेटेंट म्हणजे काय? जेव्हा आपण एखादी वस्तू बनवतो त्या वस्तूचा आपल्याला हक्क भेटतो. ती वस्तू आपण डेव्हलप केली असेल त्याला म्हणतात पेटेंट. जेव्हा एखादा पुस्तक लिहितो आपण, एखादा स्टोरी लिहितो किंवा एखादा गाणं लिहितो, त्याच्यावर आपल्याला कॉपीराइट भेटतं. आणि नाव वगैरे असेल कंपनीचं तर त्याला त्याची गुडविल असते. मग पेटेंट आहे. किती रुपयाचा पेटेंट आहे आपल्याकडं? 1200 रुपयाचा पेटेंट आहे. ऍसेट आहे आपली. पेटेंट घेतो का आपण? घेतो. किती रुपये आहे? 1200 रुपये. नेक्स्ट गुडविल किती आहे? 2000 रुपयाची गुडविल आहे. गुडविल 2000 रुपये. नेक्स्ट डेटार्स आहे. किती आहे? 3000. नेक्स्ट काय? डेटार्स आहे ना आपल्याकडं 3800. नेक्स्ट स्टॉक आहे का? स्टॉक किती आहे? नेक्स्ट बँक म्हणजे बँक अकाउंट आपण ऑलरेडी तयार केलंय. बँकचं डेबिट बॅलन्स टू बॅलन्स किती? 200. 1200. बघा डेटार्स आहे 3600 ऍक्च्युअली मध्ये आउटर कॉलमला, पण डेटार्स दिला 3800 आणि आरडीडी बनवली जाते आपण बाय आरडीडी. लगेच पोस्टिंग करतो. 200 ना? 200 का? 200. नेक्स्ट काय? संपले ऍसेट संपले. आता फक्त ऍडजस्टमेंट राहिले. ऍडजस्टमेंट करणं सोपं आहे. काय म्हणतात ऍडजस्टमेंट? स्वरा टू कव्हर पेटेंट ऍट व्हॅल्यू 2000 रुपीज. स्वरा काय म्हणते की जी पेटेंट आहे ना 1200 रुपयाचं ते पेटेंट मी घेते. कितीला घ्यायला तयार झाली ती? 2000 रुपयाला. म्हणून स्वरा पार्टनरशिप फॉर्मला म्हणते की तुमचे जे 1200 रुपयाचे असेल ते मी घेते. म्हणजे पार्टनरशिप फॉर्म 1200 रुपयाचा पेटेंट स्वराला विकतीये एका हिशोबानं. म्हणजे पार्टनरशिप फॉर्मचा इन्कम आहे.
डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स. म्हणून बाय स्वराज कॅपिटल अकाउंट पेटेंट टेकेन किती रुपयाला 2000. कोण घेतले पेटेंट? स्वराने. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, डबल एंट्री सिस्टीम. स्वराने पेटेंट घेतले म्हणजे स्वराने पैसे दिले असतील ना, स्वराचा खर्च झाला ना, स्वराचा खर्च झाला म्हणजे कॅपिटल कमी झाला स्वराचा, एक खर्च साईड आहे. म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट, कारण हे रिअलायझेशनच्या अकाउंट मध्ये चालले पैसे. पेटेंट टेकेन कोण घेतले? स्वराने 2000 रुपये. स्वराजला डॅश, स्वराने 2000 रुपये दिले. बरोबर आहे का? असंच झालंय का तिथं? नंतर काय म्हणते सांगा. नंतर काय म्हणतात? द ऍसेट वेअर रिअलाइज्ड ॲज अंडर. ऍसेट विकले गेले है ना. कितीला विकले गेले? तर फर्निचर, जे फर्निचर जे 6000चं होतं ते 7000ला विकले गेले. इथं काय लिहू? बाय, कारण की ते विकतोय. कोणाला विकतोय? बाहेरच्या लोकांना. पार्टनरला विकतोय का? नाही. म्हणजे बाहेरचे लोक आपल्याला काय देतील? कॅश देतील. कॅश किंवा बँकेत जमा करतील. इथं आपण बँक अकाउंट तयार केले. बाय बँक म्हणजे कॅश अकाउंट असं करतो मी, तुम्हाला कळावं चालतंय. फर्निचर 7000, गुडविल 3000, स्टॉक 4000, डेटास 3000, टोटल का 17000 रुपये चा ऍसेट विकला. कोणाला विकला? बायच्या पार्टीला. त्यांना विकला असेल तर त्यांनी पैसे पण दिले असतील ना रे, आहे का नाही? डेबिट व्हॉट कम्स इन है ना. म्हणून काय कमी व्हायलाय? ऍसेट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. ऍसेट गेला, क्रेडिट साईडला लिहिला. कॅश आला. कॅश आला कुठं आला? बँकेत येणार ना. म्हणून काय लिहिलं? टू रिअलायझेशन कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. याला काय म्हणतात? ऍसेट रिअलाइज्ड 17000. बरोबर आहे का? आला का? चुकलं तरी तुमचं आहे बरं का, कारण की तुम्ही करायला, मी नाही. तुम्ही सांगायला तसं एंट्री करायला. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला जमतंय. ठीक आहे. आता काय करायचं पुढं? पुढे सांगा. क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ऍट अ डिस्काउंट 10% अँड अदर लायबिलिटीज वेअर पेड इन फुल. म्हणजे काय? कोण सांगते मला याचा अर्थ? याचा अर्थ कोण सांगता मला? क्रेडिटर्स आहे म्हणजे फायदा आहे का नुकसान आहे? माझा प्रश्न कळाला का? क्रेडिटर्सवर 10% डिस्काउंट आहे असं तुम्ही म्हणताय. फायदा आहे का नुकसान आहे? नुकसान कसं आणि फायदा कसा? बघा कसं समजून घ्यायचं फायदा आहे का नुकसान आहे. एक लॉजिक समजू. क्रेडिटर्स काय? आपली लायबिलिटी म्हणजे आपलं देण आहे. आपण देणं होतं 3000 रुपये. ते म्हणतं की 10% कमी द्या म्हणजे 300 रुपये नका द्या म्हणजे 300 रुपये फायदा झाला. म्हणजे आता 3000च्या जागी किती रुपये देणं आहे? 2700 रुपये. 300 रुपये फायदा म्हणजे 3000च्या जागी ट्रान्सफर केलेले बॅलन्स शीटचे आयटम सेल प्रोसेस झाले. लायबिलिटी देतोय आउटसाइडरची म्हणजे कोणाची? क्रेडिटर्सची.
टू, याला काय म्हणतो आपण, स्वराजचा कॅपिटल कसा आहे, क्रेडिटर्स कोण घेतोय, स्वराज घेतोय का, नाही. आपल्याला पैसे द्यायचेत ना, पैसे चाललेत ना, खर्च व्हायला ना, बरोबर आहे. क्रेडिट कार्ड आपला लायबिलिटी आहे, देणं आहे, त्याचे पैसे देतोय आपण, म्हणून टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट सनरी क्रेडिट कार्ड किती रुपये द्यायचे होते, 3000 लेस 10% डिस्काउंट म्हणजे 300 रुपये मायनस करा, 2700 रुपये क्रेडिट कार्डचे द्यायचे है ना. बिल्स पेएबल इन फुल म्हणले ना, म्हणजे बाकीची जी काही लायबिलिटी आहे ती पूर्णच्या पूर्ण द्यायची, म्हणजे 1000 द्यायचे. कळलं का. आता हे 2700 सनरी क्रेडिट कार्ड आणि हे 1000 किती आले रे, कळलं का, लक्षात आलं का. हे 2700 आणि हे 1000 3700. का बरं मी तुम्हाला 300चा मायनस केलेला आहे, 2700 लिहिले, कुठून आले 2700 माहित नाही. तर हे 10% डिस्काउंट, समजा की नाही समजा, कळलं. नेक्स्ट बघायचा. आता पैसा चाललाय ना, क्रेडिट कार्डला किती रुपये द्यायचे, 2700 है ना, म्हणून क्रेडिट कार्डचे 2700 आणि 1000 रुपये बिल्स पेएबलचे, म्हणजे बाय रिअलायझेशन अकाउंट सनरी क्रेडिट कार्ड अँड बिल्स पेएबल किती, 3700 रुपये दिले. पेमेंट करायचे, पैसा चाललाय, क्रेडिट वॉट गो जाऊ रिअल अकाउंट झाला. ओके. नेक्स्ट काय, एक्सपेन्सेस, खर्च आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस किती खर्च आहे, काय लिहू मग तू, पण इथं काय म्हणले, एक्सपेन्सेस म्हणलं असतं, फक्त एक्सपेन्सेस झाले तर मी पैसा दिला असता, पण इथं काय म्हणते ते स्वराज काय म्हणतोय, एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन अमाउंटेड 1500 विच इज बॉर्न बाय स्वराज. स्वराज म्हणला पार्टनरशिप फॉर्मला, अरे पार्टनरशिप फॉर्म तुझे जे 1500 रुपये ते मी देतो. स्वराज वेळ आहे का 1500 रुपये द्यायला, पण स्वराजचं म्हणणं असं आहे की 1500 रुपये मी देतो, तू मला दे. तू मला दे आहे ना, ते सायलेंट आहे, ते समजून घ्यावं लागतं है ना. स्वराज म्हणला अरे पार्टनरशिप फर्म तुझे जे 1500 रुपये झालेत ना खर्च हे सगळं करण्यासाठी, फर्निचर विकणं, हे विकणं, ते विकणं, जावं लागतं ना, फिरावं लागतं मार्केटमध्ये, इकडं तिकडं फिरून मग विकावं लागतं. अचानक तुमच्या घरी तर कोणी येणार नाही घ्यायला, तुमच्या फर्म मध्ये डायरेक्ट तर माणसं पोहोचणार नाही, पोहोचूही शकतात, पोहोचले समजा तर म्हणायचं खर्च झालं नाही, पण ह्यांनी खर्च केलंय हे सगळं करण्यासाठी, हे रिअलायझेशन करण्यासाठी काय केलंय, खर्च केलाय. किती रुपये केलाय, 1500 रुपये. आतापर्यंत 1500 रुपये खर्च झाला की आपण लिहित होतो आणि कॅश गोज आउट करत होतो है ना. मग इथं बाय रिअलायझेशन अकाउंट एक्सपेन्सेस म्हणून लिहित होतो, बरोबर आहे ना. बघा मागचे प्रॉब्लेम तुम्हाला कळत. इथं काय झालंय, ते स्वराज म्हणाला, स्वराजाचं ना, तो स्वराज म्हणाला अरे पार्टनरशिप फर्म 1500 रुपये मी खर्च करतो, पण 1500 रुपये काय कर, तू मला दे, मी खर्च मी देतो. ते स्वराजच्या ओळखीचे असतील ते लोक, ते जे आले होते लेबर्स वगैरे आहे ना, ते स्वराजच्या ओळखीचे होते समजा, म्हणून तर स्वराज म्हणाले मी देतो. ठीक आहे. मग पार्टनरशिप फर्म म्हणाला ठीक आहे, आता आम्ही बंद करतोय खातं, तुला आम्ही 1500 रुपये देतो, तू तुझं पुढं देऊन टाक. म्हणजे पार्टनरशिप फर्मचा तर खर्च झालाच ना रे, त्याला तर द्यावेच लागतील ना, म्हणून तू स्वराज कॅपिटल अकाउंट ना, कॅपिटल अकाउंट कॅश लिहित होतो बरं का मी आजपर्यंत, पण आता इथे स्वराजला देतो म्हणून स्वराजचं नाव लिहिलंय.
रिअलायझेशन एक्सपेन्सेस किती रुपये? कॅश चाललाय का? नाही. कॅश कुठं चाललाय? स्वराजकडे. स्वराजची इन्कम आहे ना, स्वराजला भेटतोय. इन्कम पण नाही ऍक्च्युली मध्ये, फक्त स्वराजला पैसा भेटतोय सध्याच्या परिस्थितीत. स्वराजचं कॅपिटल वाढतंय ना, वाढतंय म्हणजे क्रेडिट साइड. म्हणून बाय रिअलायझेशन अकाउंट किती रुपये? 1000 स्वराज. सगळे एंट्री झाले, सगळं सेटलमेंट झाले. नक्की काही राहिले का? राहिले का काही? बघा बरं. क्रेडिटर्स म्हणजे आउटसाइडरची लायबिलिटी. ही एक कशाचा आहे? आउटसाइडरचा. ट्रान्सफर ऑफ बॅलन्स शीट आयटम झाला, सेल प्रोसीड झाला, लायबिलिटी ऑफ आउटसाइडर. क्रेडिटर्स आणि बिल्स पेवर कोण होते? आउटसाइडर होते. त्यांची पण लायबिलिटी दिली. हे एक कशाचं आहे? पार्टनर्सची लायबिलिटी. पार्टनरचे पैसे दिलेत का फर्मने अजून? आता पार्टनरचे पैसे द्यावे लागतील का नाही? किती पैसे द्यायचे होते पार्टनरचे? स्वराचे किती रुपये द्यायचे होते पार्टनरची फर्मने? 2000 द्यावे लागतील ना. म्हणून टू बँक अकाउंट 2000 रुपये देऊन टाका. 2000 पण हवे चालेल का पैसे? ते पैसे द्यायचं म्हणून रेकॉर्ड केले, द्यावे पण लागतील ना. क्रेडिट वॉट गोज आउट. काय चाललंय? पैसे चालले. कुठून चालले? बँकेतून. देऊन टाका. बाय स्वरा लोन अकाउंट 2000 गेले. म्हणजे हे दिलं नव्हतं. आपल्याला वाटलं प्रॉब्लेम संपला, पण एक यल राहिला होता ना. हे यलला टिक करा. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पार्टनरची लायबिलिटी नव्हती, म्हणून हा यल आपण केला नाही, त्याला नील पकडलं. इथं आहे लोन सांगितलंय स्वराचा, म्हणून मी 2000 रुपये फेडून टाकणार. 2000 रुपये आले ना स्वराला, बँकेतून गेले ना. गया की गया? आता यल गेला. आता काय राहिलं रे? सी म्हणजे काय? क्लोज करा मग अकाउंट. बघा बरं किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे. इकडची टोटल आणि इकडची टोटल सेम येते. नक्की काहीतरी चुकायला का रे? नो प्रॉफिट नो लॉस. ठीक आहे. मग इथं आहे 23, इथं आहे 23. ना प्रॉफिट झाला ना नुकसान झाला. ना प्रॉफिट ना नुकसान. पार्टनरला काही भेटणार आहे का? नाही. तरी पण बघा बरं पार्टनरला किती दिले, पार्टनर कडून किती येण आहे सांगा बरं मला. इकडे किती आहे? इकडं 7000, इकडं 7000, इकडं पैसे द्यायचेत ना फर्मने. टू बँक अकाउंट बॅलन्सिंग फिगर किती रुपये? 5000, 7000. पैसे द्यायचे, देऊन टाका. बँकेमधून पैसा गेला बाय स्वरा कॅपिटल, बाय स्वरा कॅपिटल. 5000, 7000 टोटल मॅच होईल का बघा. 8000 मॅच झालं. बँक अकाउंट टॅली म्हणजे आन्सर करेक्ट. ठीक आहे. बाकीचे प्रॉब्लेम उद्या बघा. थँक्यू.